मित्रांनो, मी आलम मुलानी. तर आज आपण आलो आहे महाड्यापासून एक 2 किलोमीटरच्या अंतरावर बौद्धकालीन लेणी बघण्यासाठी. आणि पाठीमागच्या भागात आपण बघितलं होतं 14 तळ. तर हे बौद्धकालीन लेण्या आपण आता बघूया. आणि तुम्ही जर कधी आला हे बौद्धकालीन स्तूप आहे. जर हे बौद्धकालीन स्तूप आहे. जर तुम्ही कधी आला महाडला तर महाडपासून 2 किलोमीटर अंतरावर या बौद्धकालीन लेण्या आहेत. एक वेळ अवश्य भेट द्या. हे बघा, हे आतमध्ये असं पूर्ण कोरीव काम आहे. पूर्ण दगडाचं कोरीव काम आहे. ते कसं कोरलं असेल, कधी कोणी कोरलं असेल, आणि त्यावेळी हत्यार काय असते ते स्तूप बघा, पूर्ण असं दगडात पूर्ण कोरलेलं आहे. हे कसं कोरलं असेल ते विचार सुद्धा आपण नाही करू शकत. किंवा गौतम बुद्धांची इथं प्रतिमा कोरलेली पूर्ण दगडात. या पुढे बघा अजून आपण आणखी लेण्या. तर मित्रांनो, इथं आतमध्ये काम चालू आहे, त्यामुळं दार लावले, गेट लावले याला. तर मित्रांनो, तुम्ही बघताय हा जो पूर्ण एकच दगड आहे. त्या एका दगडामध्ये याचे खोले बनवले. नाही कशाला बांधकाम आहे, ना वीट आहे, ना वाळू आहे, ना काय दगड आहे. आणि याचे खोले का नाही, त्याच्या बाहेर प्रत्येक खोलीच्या बाहेर असं पाण्याचं कुंड बनलं. बारकाशे पाण्याचे टाके बनलं. आणि त्या टाक्यामध्ये पाणी आजपर्यंत कोण भरत नाही, काय नाही. कुठनं येते पाणी, कुठनं येत असं पाणी. असं बघायचं, प्रत्येक रूमच्या बाहेर एक एक कुंड असतात, पाण्याचं टाकी आहे. बघायचं पाणी. ह्या अशा बौद्धकालीन लेण्या आहेत. तुम्ही जर महाडला जर कधी पण आला, महाडपासून 2 किलोमीटर अंतरावर ह्या लेण्या आहेत. एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या. जर महाडला जर कधी पण तुम्ही या. आणि याच एकदा, कारण का आपल्या पूर्वजांनी जे आपल्यासाठी करून ठेवले ते आपण आहे तोपर्यंत बघायला भेटेल. नंतर आपल्या मुलांना किंवा आपल्या पिढीला कोण सांगणार नाही आपण बघल्याशिवाय. चालतं, ठीक आहे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखीन जर काही नवीन जर बघायला भेटलं असं वास्तुकालीन, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला.